ते 16 या कालावधी दरम्यान आपण या ठिकाणी सर्व तालुकानिहाय देखील पुरस्कार वितरित करीत आहोत। पुढचा पुरस्कार मालेगाव तालुक्यासाठी आहे। वैयक्तिक शेतकरी 1 रवींद्र शेवाळे यांनी तयार राहायचं आहे। मालेगाव तालुका वैयक्तिक शेतकरी 1 रवींद्र भगवान शेवाळे यांना हा पुरस्कार सेंद्रिय पद्धतीने शेती, नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर व मार्गदर्शन करणे यासाठी प्रदान करण्यात येत आहे। त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कृपया खालील बाजूत जायचंय, नंतर आपला ग्रुप होणार आहे म्हणा। आता स्टेजवर पुरस्कार करताना नम्र विनंती आहे की त्यांनी पुरस्कार घेतल्यानंतर कृपया डाव्या बाजूने खाली उतरायचं आहे। आपण शेवटी सगळ्यांचे फोटो घेणार आहे, त्याच्यामुळे कुठलाही पुरस्कार करताना निघून जायचं नाहीये। एक ग्रुप फोटो आपण नंतर घेणार आहोत शेवटी। कृपया मंचावर नंतर पुरस्कार घेतल्यानंतर खाली जायचं आहे, कुणी गर्दी करायची नाहीये। यानंतर वैयक्तिक शेतकरी 2 भावना निकम यांनी तयार राहायचं आहे। डाव्या बाजूने जायचं आहे, विनंती आहे की डाव्या बाजूने आपल्याला जायचं आहे। पुढचा पुरस्कार आहे वैयक्तिक शेतकरी 2 श्रीमती भावना निकम यांना शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर व मार्गदर्शन यासाठी हा पुरस्कार प्रदान होत आहे। त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे। वैयक्तिक शेतकरी 2 भावना निकम। पुढचा पुरस्कार महिला शेतकरी 3 यांच्यासाठी आहे। माधुरी निकम, माधुरी पगार यांनी तयार राहायचं आहे। पुढचा पुरस्कार मालेगाव तालुक्यातील महिला शेतकरी 3 माधुरी पगार यांनी तयार राहायचं आहे। महिला शेतकरी 3 श्रीमती माधुरी पगार शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर व मार्गदर्शन केल्यामुळे ह्या महिला शेतकऱ्यांना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान होत आहे। त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे। महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही, इथेही त्यांनी खरंच आपलं नाव कमवून दाखवलं। महिला शेतकरी 3 पुढचा पुरस्कार जाणार आहे वैयक्तिक शेतकरी 4 दीपक शिंदे यांना, त्यांनी तयार राहायचं आहे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है। यानंतर पुढचा पुरस्कार आहे वैयक्तिक शेतकरी 4 दीपक शिंदे यांना। त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे। परिसरातील शेतकऱ्यांचा द्राक्ष बाग आच्छादनबाबत मार्गदर्शन करतात, तसेच मागील 3 वर्षापासून खरबूज पिकाचे 14 ते 15 टनाच्या आसपास उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे। उत्तम प्रत इच्छ खरबूजला DPK ब्रँड लोकप्रिय त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत। मालेगाव तालुक्यातील वैयक्तिक शेतकरी 4 दीपक मथुरपाडे यांना। त्यांच्यासाठी या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे। पुढचा पुरस्कार जात आहे शेतकरी गटाला, संघर्ष शेतकरी गट। पुढचा पुरस्कार आहे शेतकरी गट, संघर्ष शेतकरी गट। त्यांना नाविन्यपूर्ण भाजीपाला, फळपिके, धान्य पिके लागवड, आधुनिक यंत्राचा वापर आणि आधुनिक अवजारांचा वापर करून अचूक पद्धतीने शेतीमधील विविध ऑपरेशन व मजुरांची उपलब्धता होत नसलेल्या अडचणीवर मतसेंद्रिय निविष्ठा तयार करून शेतीचा वापर केल्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जात आहे। त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे। शेतकऱ्यांच्या टाळ्यांचा आवाज कसा जोरात आला पाहिजे। शेतकऱ्यांचे हात कधी थकत नाही, माहिती आहे ना? क्या बात आहे। पुढचा पुरस्कार जात आहे शेतकरी उत्पादक कंपनी यांना, मातीराका ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी।
देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत स्थापन शेतकरी उत्पादक कंपनी 475 सभासद ड्रोनद्वारे फवारणी करणे आणि आधुनिक यंत्रसामुग्रीची वापर करणे यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे. माती राखा ऑर्गॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजे. आकाशी झेप घेत राहा तुम्ही, क्षण हा कौतुकाचा, सोहळा आनंदाचा, यशाची पताका फडकवत राहा तुम्ही, त्याची थाप घेत राहा तुम्ही.